नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी कॉमर्स विषय OC&M. मुलांनो, आपलं 5वं प्रकरण चालू आहे व्यवसायातील उभरत्या पद्धती, एमर्जिंग मोड्स ऑफ बिझनेस. आजच्या प्रस्तुत पाठामध्ये आपण ई व्यवसायाची व्याप्ती म्हणजेच स्कोप ऑफ ई बिझनेस या संकल्पनेचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता ई व्यवसाय म्हणजे नेमकं काय हे आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेलं आहे. आता त्या पुढील घटक म्हणजेच ई व्यवसायाची व्याप्ती आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये ई व्यवसायाची व्याप्ती म्हणजे ई व्यवसाय नेमका कशा पद्धतीने कुठपर्यंत त्याची व्याप्ती आहे, कशा प्रकारे ई व्यवसायामध्ये अनेक घटक समाविष्ट होत आहेत, तर त्याचा अभ्यास आपण ई व्यवसायाची व्याप्ती यामध्ये पाहणार आहोत. तर ई व्यवसायाची व्याप्ती अभ्यासताना आपण काही वेगवेगळ्या संकल्पनांचा सुद्धा अभ्यास करणार आहोत. या संकल्पना इथे आपल्याला दिलेल्या आहेत. पहिले आहे B2B. आता B2B म्हणजे काय? बी म्हणजे बिझनेस. बी म्हणजे काय? बिझनेस. मग इथे ही जी संकल्पना आहे बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू बिझनेस म्हणजेच ई व्यवसाय म्हणजे आपण काय पाहिलेलं की ई व्यवसाय म्हणजे कर्मचारी असेल, ग्राहक असेल, खरेदीदार असेल किंवा पुरवठादार असतील, तर या सर्व घटकांचा समूह म्हणजे ई व्यवसाय. मग आता ई व्यवसाय अंतर्गत B2B म्हणजेच बिझनेस टू बिझनेस म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाशी इंटरनेटच्या माध्यमातून व्यवहार करतो त्यावेळेस त्या संकल्पनेला बिझनेस टू बिझनेस म्हणजे व्यवसाय ते व्यवसाय, शॉर्टमध्ये B2B असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात येते का की या प्रकारामध्ये एक बिझनेस दुसऱ्या बिझनेसबरोबर खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतो. मग यामध्ये सर्वसाधारणपणे आपण जर एखादं उदाहरण पाहिलं, उदाहरणार्थ जर समजा एखादी कंपनी असेल आणि ती कंपनी दुसऱ्या कंपनीला एखाद्या सेवेसाठी आदेश देत असेल किंवा विनंती करत असेल, तर तो व्यवहार हा B2B या प्रकाराअंतर्गत येत असतो. म्हणजे कसं, जर समजा एखाद्या कंपनीने दुसऱ्या केटरिंगच्या कंपनीला जर केटरिंगसाठी ऑर्डर दिली असेल, तर त्या दोन्हीही कंपन्या आहेत, दोन्हीही व्यवसाय आहेत, परंतु त्यांचे व्यवसाय कसे झालेले आहेत? इंटरनेटच्या माध्यमाने झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या दोन्हींमधील एक कंपनी आहे आणि दुसरी त्या कंपनीने केटरिंगच्या कंपनीला केटरिंगसाठी ऑर्डर दिलेले आहे. म्हणजे ह्या दोन्ही व्यवसाय जे आहेत हे व्यवसाय एकमेकांशी खरेदी विक्रीचे व्यवहार करतात. केटरिंगचा व्यवसाय काय करत असतो? त्यांच्या मालाची विक्री करतो आणि कंपनी तो माल खरेदी करतो. म्हणजेच या ठिकाणी दोन्हीही व्यवसाय काय करत असतात? ऑनलाईन व्यवहार करत असतात. म्हणून या प्रक्रियेला B2B असं म्हटलेलं आहे. त्यानंतर त्या पुढील जो प्रकार आहे B2C. आता बी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. बी म्हणजे इथे काय पाहिलेलं आहे आपण? बिझनेस. बिझनेस टू सी म्हणजेच कंझ्युमर. कंझ्युमर म्हणजेच ग्राहक. म्हणजे इथे बिझनेस म्हणजे व्यवसाय ते ग्राहक अशा या प्रकारे ज्यावेळेस एखादा व्यवहार होतो त्यावेळेस त्याला B2C असं शॉर्टमध्ये म्हटलं जातं. म्हणजेच बिझनेस टू कंझ्युमर, व्यवसाय ते ग्राहक. या प्रक्रियेमध्ये काय केलं जातं की ग्राहक हा जो घटक आहे, ग्राहक इंटरनेटवर विविध प्रकारच्या उत्पादनांची माहिती शोधत असतो आणि या ठिकाणी व्यवसाय काय करत असतो? त्याच्याकडे असणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंची, त्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचा उद्देश काय असतो? वस्तूची विक्री वाढवणे. मग अशासाठी मोठ्या प्रमाणात तो त्याचं उत्पादन हा इंटरनेटवर उपलब्ध करत असतो, दाखवत असतो आणि ते जे उत्पादन आहे ज्यावेळेस ग्राहक ते उत्पादन शोधतो आणि त्याला जर ते हवं असेल तर तो
त्या व्यवसायाकडे ती वस्तू खरेदी करण्यासाठीचा आदेश देतं. तर या ठिकाणी एखादा व्यावसायिक काय करत असतो, ग्राहकाशी संपर्क साधत असतो. म्हणजे या B2C या संकल्पनेमध्ये एका बाजूला व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यवसायाने जे काही उत्पादित केलेल्या वस्तू असतील तर त्या वस्तू घेण्यासाठी असणारा ग्राहक, या दोघांमध्ये होणारा व्यवहार म्हणजेच B2C होय. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती थोडक्यात B2C सारखीच आहे, परंतु थोडी वेगळी आहे. आता इथे C म्हणजे काय सांगितलं होतं मी, कन्झ्युमर. C म्हणजे कोण आलं, कन्झ्युमर. कन्झ्युमर म्हणजेच ग्राहक. कन्झ्युमर टू बिझनेस म्हणजेच ग्राहक ते व्यवसाय. आता या प्रक्रियेमध्ये काय होतं पहा, की ग्राहक हा व्यवसायाला सेवेबाबत विनंती करत असतो. कशाबाबत, सेवेबाबत. म्हणजे ग्राहक व्यवसायाला सेवा देण्याबाबत विनंती करतो. काय करत असतो, सेवा देण्याबाबत विनंती करत असतो. म्हणजेच या प्रकारामध्ये ग्राहक आणि व्यवसाय म्हणजे एका बाजूला ग्राहक आणि दुसऱ्या बाजूला व्यवसाय असतो, परंतु या ठिकाणी ग्राहक काय करत असतो, व्यवसायाला सेवा देण्याबाबत विनंती करत असतो. म्हणजे तो त्या व्यवसायाकडून, तो व्यवसाय ज्या प्रकारची सेवा देत असेल ती सेवा देण्यासाठी विनंती करत असतो. मग अशा वेळेस ज्यावेळेस ग्राहक म्हणजेच खरेदीदार व्यवसायाकडे विनंती करत असतो त्यावेळेस ग्राहक कोणत्या प्रमाणात किंवा किती किमतीपर्यंत तो सेवा घेऊ शकतो अशा पद्धतीची माहिती व्यवसायाला देत असतात. मग ज्यावेळेस व्यवसायाला ग्राहकाच्या किंमत देण्याचा अंदाज येतो त्यावेळेस तो त्या किमतीनुसार सेवा प्रदान करत असतो. मग अशा प्रकारची जी संकल्पना आहे ती ग्राहक ते व्यवसाय या प्रक्रियेमध्ये किंवा या संकल्पनेमध्ये मोडली जाते. म्हणजे इथे ग्राहक ते व्यवसायाला सेवा देण्याबाबत काय करत असतो, विनंती करत असतो. यासाठी ग्राहक काय करतो, स्वतः किती किमतीपर्यंत त्याला ती सुविधा किंवा ती सेवा आवश्यक आहे तर ते सुद्धा त्याचं अंदाजपत्रक स्वतः सांगत असतो. तर याचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की थोडक्यात जर समजा कीटक नियंत्रण म्हणजे पेस्ट कंट्रोल जे आहे, तर पेस्ट कंट्रोल प्रकारची जी सुविधा आहे तर ती या सेवेअंतर्गत म्हणजे ह्या संकल्पनेअंतर्गत येत असते. त्यानंतर त्यापुढील जी संकल्पना आहे ती म्हणजेच C2C. आता C म्हणजे काय सांगितलं होतं तुम्हाला, कन्झ्युमर. कन्झ्युमर टू कन्झ्युमर म्हणजेच ग्राहक ते ग्राहक. म्हणजेच या संकल्पनेअंतर्गत खरेदी विक्रीचा जो व्यवहार होतो तो दोन ग्राहकांतर्गत होतो. कोणाअंतर्गत होतो, ग्राहकांतर्गत. म्हणजे या व्यवहार प्रकारामध्ये एका बाजूला ग्राहक आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा ग्राहकच असतो. मग असे कोणत्या प्रकारचे व्यवहार असतील जे C2C या संकल्पनेअंतर्गत येत असतील, की जर समजा एखाद्या व्यक्तीला त्याची वस्तू विक्री करायची असेल तर तो एका ठराविक ॲपमध्ये किंवा एका ठराविक संकेतस्थळामध्ये ती वस्तू अपलोड करत असतो. आणि जर समजा दुसऱ्या ग्राहकाला ती वस्तू आवडली असेल तर हे ग्राहक एकमेकांशी संपर्क साधतात. काय करतात, एकमेकांशी संपर्क साधतात. मग एका ग्राहकाने दुसऱ्या ग्राहकाशी संपर्क साधण्यासाठी मध्यस्थ करणारी जे संकेतस्थळ आहे, मध्यस्थी करणारे जे संकेतस्थळ आहे म्हणजे थोडक्यात वेबसाईट, तर त्या वेबसाईटच्या माध्यमाद्वारे एक ग्राहक दुसऱ्या ग्राहकाशी संपर्क साधतो. की उदाहरणार्थ याचं एक चांगलं असं उदाहरण आहे ईबे. ईबे हे जे संकेतस्थळ आहे, समजा एखाद्या व्यक्तीला जर त्याची मोटरसायकल विक्री करायची असेल, जुनी मोटरसायकल, तर तो काय करेल, तर ईबे या संकेतस्थळावरती जाऊन तो त्या मोटरसायकलची वेगवेगळी चित्र आणि त्याची अंदाजे किंमत अपलोड करेल.
मग जर समजा एखाद्या ग्राहकाला ती मोटरसायकल आवडली असेल तर तो ती खरेदी करेल. म्हणजे असे जी संकेतस्थळं आहेत जी मध्यस्थी करत असतात, तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते वस्तूंची मांडणी करत असतात किंवा वस्तू ग्राहकाला, दुसऱ्या ग्राहकाला कशा काय पटतील त्यासाठी ते अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं जे काही सॉफ्टवेअर आहे किंवा संकेतस्थळ आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे विकसित करतात. मग उदाहरणार्थ आपल्याला जर एखादा मोबाईल हवा असेल तर मोबाईलसाठी वेगळा भाग असेल किंवा कम्प्युटर हवा असेल, लॅपटॉप हवा असेल, गाडी, घर, अशा अनेक प्रकारच्या वस्तू की ज्या व्यक्तीला आवश्यक असतात, अशा वस्तू ह्या C2C म्हणजे अशा ह्या संकेतस्थळावरती ह्या ग्राहकांना सहज उपलब्ध होत असतात. मग आता इथे जरी एखादा ग्राहक त्याच्या वस्तूची विक्री करत असला तरी त्याला ग्राहक का म्हटलं जाते? कारण तो ग्राहक व्यवसाय करत नाही आहे. काय करत नाही आहे? व्यवसाय करत नाही आहे, तर त्याला फक्त त्याच्याशी संबंधित असणारी एखादीच वस्तू विक्री करायची आहे. म्हणून त्या व्यक्तीला सुद्धा ग्राहक संबोधलेला आहे, कारण तो एखादा खरेदीदार शोधतोय. म्हणजे तो पण एक प्रकारे ग्राहकच आहे आणि दुसरा ग्राहक की जो मालाची खरेदी करणार आहे त्याला सुद्धा अतिशय कमी किमतीमध्ये आणि चांगली अशी वस्तू हवी असेल, तर अशा वेळेस हे दोन्ही काय झाले? ग्राहक झाले. मग या संकल्पनेअंतर्गत कंझ्युमर टू कंझ्युमर ही जी संकल्पना आहे किंवा व्यवहार आहे तो या अंतर्गत येत असतो. त्यानंतर त्याच्या पुढील जे आहे ते म्हणजेच B2A. आता बी म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे. बी म्हणजे काय सांगितलं होतं? बिझनेस. बिझनेस टू काय येईल? आता ए म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन. ए म्हणजेच काय? ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच आता बिझनेस म्हणजे आपल्याला माहिती आहे व्यवसाय. व्यवसाय ते ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच प्रशासन. थोडक्यात सरकार म्हणायला हरकत नाही की ज्यावेळेस एका बाजूला व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन असेल तर ही संकल्पना म्हणजेच B2A म्हणजेच बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे यामध्ये जो ऑनलाईन व्यवहार होतो तो कोणामध्ये होतो? तर व्यवसायामध्ये आणि प्रशासनामध्ये. मग असे कोणते व्यवहार आहेत की जे ऑनलाईन पद्धतीने एखादा व्यवसाय प्रशासनाबरोबर करत असतो? की जर समजा आपल्याला एखाद्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजेच नोंदणी करायचं असेल किंवा कर भरायचा असेल किंवा असे व्यवसायासाठी आवश्यक असणारे विविध परवाने मिळवायचे असतील तर त्याच्यासाठी आपण काय करत असतो? आपल्याला नोंदणी करायची. आपण डायरेक्ट प्रशासनाकडे जातो का? नाही. तर एखादी अशी संस्था शोधतो किंवा एखादा असा सेवा देणारी संस्था शोधतो, व्यवसाय शोधतो की जे काय करत असतात? आपला जो काही व्यवसाय असेल किंवा आपल्याला ज्या घटकाची नोंदणी करायची आहे ती नोंदणी तो व्यवसाय किंवा ती सेवा देणारी संस्था प्रशासनाकडे ती नोंद करत असते. म्हणजेच या ठिकाणी ग्राहकाला आवश्यक असणारी एखाद्या घटकाची नोंदणी व्यवसायाची किंवा वेगवेगळ्या कारणांसाठी नोंदणी करायची असेल किंवा कर भरायचा असेल तर अशा वेळेस ती सुविधा म्हणजे ती सेवा देणारी संस्था म्हणजेच तो व्यवसायाला आणि हा व्यवसाय जो आहे तर हा व्यवसाय कोणाबरोबर संपर्क साधत असतो? प्रशासनाबरोबर. मग त्याला काय म्हटलेलं आहे? व्यवसाय ते प्रशासन. म्हणजे यामध्ये जो संपर्क येत असतो तो व्यवसायाचा प्रशासनाशी संपर्क येत असतो. त्यानंतर पुढील जी संकल्पना आहे ती C2A. सी म्हणजे कोण आलं? मगाशी सांगितलं सी म्हणजे कोण आहे आपला? कंझ्युमर. कंझ्युमर टू ए म्हणजेच ॲडमिनिस्ट्रेशन. आता इथे कंझ्युमर म्हणजे कोण आला? ग्राहक. ग्राहक ते ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजेच प्रशासन. म्हणजे ज्या वेळेस C2A ही जी संकल्पना आहे म्हणजे या संकल्पनेअंतर्गत व्यवहाराच्या एका बाजूला ग्राहक आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन म्हणजे सरकार असते त्यावेळेस या संकल्पनेला किंवा या
ऑनलाईन व्यवहारांच्या प्रक्रियेला C2A म्हणजे ग्राहक ते प्रशासन, कन्झ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन अशा प्रकारचे संकल्पना म्हटलेली आहे. आता या संकल्पनेअंतर्गत ज्या वेळेस ग्राहक प्रत्यक्ष प्रशासनाकडे ठराविक घटकांसाठी व्यवहार करत असेल तर त्याला C2A असं म्हटलेलं आहे. मग आता आपण जर याचं उदाहरण पाहिलं तर उदाहरण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे परवाने येत असतात. किंवा दुसरं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे आपण जर समजा आधार कार्ड असेल किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्ट या कारणांसाठी आपण कोणाशी संपर्क साधत असतो तर प्रशासनाशी. म्हणजे ज्या व्यक्तीला परवाने किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्ट हवे असतील ज्यावेळेस ग्राहक प्रत्यक्ष प्रशासनाशी संपर्क साधते त्यावेळेस या संकल्पनेला C2A असं म्हटलं जातं. मुलांनो, आता आपण हे विविध ज्या काही संकल्पना आहेत त्या अभ्यासलेल्या आहेत की जे ई व्यवसायाची व्याप्ती म्हणजे ई व्यवसाय म्हणजे नेमका कोणाकोणामध्ये व्यवसाय होतो, कशा प्रकारे व्यवहार होतो त्या संकल्पना आपण अभ्यासलेल्या आहेत. आता या संकल्पना आपण पुन्हा एकदा थोडक्यात अभ्यासूया. B2B म्हणजे ज्या वेळेस ऑनलाईन व्यवहारांमध्ये एका बाजूला बिझनेस आणि त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा बिझनेस असेल तर त्यावेळेस त्या संकल्पनेचा त्या व्यवहाराचा समावेश B2B या संकल्पनेमध्ये केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या व्यवसायाने दुसऱ्या व्यवसायाला एखादी सुविधा देण्यासाठी केलेली विनंती असेल की जर समजा एखादी कंपनी असेल आणि त्यांना एखादा प्रोग्राम करायचा असेल तर त्या प्रोग्रामसाठी त्यांना जर जेवण द्यायचं असेल तर अशा वेळेस ते एखाद्या केटरिंगच्या दुसऱ्या व्यवसायाला ऑर्डर देऊन काय करू शकतात, प्रोग्रामसाठी जेवण उपलब्ध करू शकतात. म्हणजे ते स्वतः बनवत बसणार नाही किंवा त्यासाठी वेगळा वेळ खर्च करणार नाही. तर अशा वेळेस अशा काही व्यवसाय संस्था बाजारामध्ये उपलब्ध आहेत की ज्यामुळे ही जी कामं आहेत म्हणजे एक व्यवसाय दुसऱ्या व्यवसायाला सहज आदेश देऊन ती कामं सहज आणि सोपी करून घेतो. मग याच्यामध्ये असे जे व्यवसाय समजा अन्न पुरविणारी संस्था असेल किंवा कर्मचारी पुरवणारी संस्था असेल तर अशा प्रकारचे व्यवसाय दुसऱ्या व्यवसायांना कर्मचारी पुरवणे किंवा अन्न पुरवणे अशा प्रकारची सुविधा देत असतात. त्यानंतर दुसरं आहे B2C. B म्हणजे काय सांगितलं, बिझनेस, आणि C म्हणजे कन्झ्युमर. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस ऑनलाईन व्यवहारांमध्ये एका बाजूला बिझनेस असेल आणि दुसऱ्या बाजूला कन्झ्युमर म्हणजेच ग्राहक असेल तर अशा प्रकारच्या व्यवसाय प्रक्रियेला B2C असं म्हटलं जातं थोडक्यात. तर आता ही संकल्पना आहे ती समजून घेण्यासाठी काय करावं लागेल की व्यवसाय हा काय करत असतो, व्यवसाय ज्या ज्या वस्तूंची उत्पादन घेत असेल त्या वस्तू ऑनलाईन वेगवेगळ्या प्रकारे मांडत असतो. त्या वस्तूंबरोबर त्या वस्तूंच्या किमतीही असतात. मग अशा वेळेस ग्राहक काय करतो, त्याला आवश्यक असणारी वस्तू शोधतो आणि तो ती खरेदी करतो. मग अशा वेळेस हा जो व्यवहार होतो त्यावेळेस अशा व्यवहारांना B2C असं म्हटलं जातं. आणि C2B यामध्ये सुद्धा एका बाजूला कन्झ्युमर आणि दुसऱ्या बाजूला बिझनेस आहे. परंतु या प्रकारामध्ये ग्राहक काय करत असतो, ग्राहक तो एखाद्या कंपनीला ती कंपनी ज्या प्रकारच्या सेवा देत असेल तर त्या सेवा देण्याबाबत विनंती करतो आणि या प्रकारामध्ये तो जी सेवा त्याला उपलब्ध करून घ्यायची असेल तर त्याबाबत तो स्वतःचं अंदाजपत्रक पण देत असतो. काय देत असतो, अंदाजपत्रक. मग ह्या अंदाजपत्रकाच्या आधारे हा व्यवसाय काय करतो, त्या ग्राहकाला योग्य प्रकारची सुविधा देत असतो. उदाहरणार्थ पेस्ट कंट्रोल असेल किंवा इतर काही अशा प्रकारच्या सुविधा असतील तर त्या या संकल्पनेअंतर्गत येतात. आता आपला थोडा गोंधळ उडू शकतो की व्यवसाय ते ग्राहक किंवा ग्राहक ते व्यवसाय म्हणजे ह्या दोन्ही संकल्पनेमध्ये एका बाजूला व्यवसाय आणि एका बाजूला ग्राहक किंवा एका बाजूला ग्राहक आणि दुसऱ्या बाजूला व्यवसाय असं हे थोड्याफार प्रमाणात आपल्याला सारखं वाटू शकतं. पण B2C यामध्ये काय सांगितलेलं आहे की इथे व्यवसाय काय करत असतो, विविध प्रकारची उत्पादने इंटरनेटवरती प्रसिद्ध करतो, तो त्याच्या किमतीसहित प्रसिद्ध करतो. इथे ग्राहकाला स्वतःची किंमत मांडण्यासाठी वाव नसतो. तो काय करतो की त्याच्या खिशाला जी वस्तू म्हणजे ज्या किमतीची वस्तू परवडेल तीच वस्तू तो खरेदी करतो. परंतु इथे काय आहे की ग्राहक त्या
व्यवसायाला सेवा देण्याबाबत विनंती करतो आणि ती सेवा त्याला किती किमतीपर्यंत हवी आहे त्याचा अंदाजपत्रक पण देतो. मग याचं उदाहरण आपण काय पाहिलं, पेस्ट कंट्रोल किंवा वाहतुकीचं जर साधन असेल म्हणजे मोटार वाहतूक पुरविणे, तर अशा सुद्धा सुविधा आहेत. आता आपल्याला वाटेल की ओला आणि उबेर यांच्या किमती अगोदरच ठरलेल्या असतात, परंतु अशा काही छोट्या छोट्या वाहतूक संस्था आहेत की ज्या अतिशय कमी किमतीमध्ये किंवा आपल्याला परवडेल अशा प्रकारे ते मोटार वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर C2C म्हणजे इथे ज्यावेळेस व्यवहार करण्यासाठी एका बाजूला C म्हणजे कन्झ्युमर आणि दुसऱ्या बाजूलाही कन्झ्युमर म्हणजे ग्राहक असेल, तर अशा वेळेस अशा ऑनलाईन व्यवहाराच्या संकल्पनेला C2C असं म्हटलं जातं. म्हणजे दोन्ही बाजूला ग्राहक असतात की यामध्ये एखादा ग्राहक त्याची वस्तू विक्री करण्यासाठी ठराविक संकेतस्थळावर ती वस्तू अपलोड करत असतो आणि दुसरा ग्राहक त्या वस्तू पाहून आणि त्या वस्तूची किंमत पाहून त्याला जर ती वस्तू आवडली तर अशा वेळेस तो ती वस्तू खरेदी करतो. मग अशा वेळेस एक ग्राहक आणि दुसरा ग्राहक यांच्यामध्ये संपर्क साधण्यासाठी एक मध्यस्थ म्हणून एक संकेतस्थळ उपलब्ध असतं. आता अशी अनेक संकेतस्थळं आपल्याला आहे की त्याचं अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे eBay. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला त्याचा जुना मोबाईल विकून नवीन घ्यायचा असेल तर अशा वेळेस तो त्याचा जुना मोबाईल त्याचे व्यवस्थित फोटो माहितीसहित तो काय करतो त्या संकेतस्थळावर अपलोड करेल. जर समजा दुसऱ्या ग्राहकाला तो मोबाईल आवडला तर तो खरेदी करेल. म्हणजे या ठिकाणी एका ग्राहकाकडून दुसऱ्या ग्राहकाला संपर्क साधण्यासाठी मध्यस्थी म्हणून संकेतस्थळं कामं करत असतात. त्यानंतर त्यापुढील पाहिलं आपण B2A. आता B म्हणजे बिझनेस आणि A म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन. ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे प्रशासन. म्हणजे या अंतर्गत एका बाजूला व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला प्रशासन येत असतं. म्हणजे ज्यावेळेस व्यवसाय आणि प्रशासनामध्ये व्यवहार होत असतो ऑनलाईन व्यवहार, तर त्यावेळेस त्याला बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे B2A अशी संकल्पना म्हटलेली आहे. की उदाहरणार्थ नोंदणी करायची असेल किंवा नोंदणी करून देणं किंवा कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देणं, परवाने उपलब्ध करून देणं किंवा मिळवून देणं, यासाठी जे व्यवसाय काम करत असतात आणि त्या व्यवसायांना हे घटक किंवा ह्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधावा लागत असेल तर या प्रकाराला B2A असं म्हटलं जातं. आणि त्याच्या पुढील शेवटचं आहे ते म्हणजे C2A म्हणजेच कन्झ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे ज्यावेळेस ग्राहक स्वतः प्रशासनाशी संपर्क साधतो, व्यवहार करतो, तर त्यावेळेस त्या व्यवहार प्रकाराला C2A असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आपण याचं पाहिलेलं आहे परवाने किंवा आधार कार्ड असेल तर किंवा पासपोर्ट असेल तर या कारणासाठी ग्राहक प्रत्यक्ष प्रशासनाशी संपर्क साधत असतात. म्हणजे त्यांची वेगवेगळी ऑफिसेस असतात, तिथे जाऊन ते काय करत असतात, हे घटक उपलब्ध करून घेत असतात. तर मुलांनो, अशा प्रकारे या संकल्पना अभ्यासल्यानंतर आपल्याला व्यवसायाची व्याप्ती किती मोठी आहे हे लक्षात येत असेल. आणि या संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन व्यवहार करत असाल तर त्यावेळेस तो व्यवहार नेमका कोणत्या प्रकारामध्ये मोडतो हे सुद्धा तुम्हाला लक्षात येत असेल. की उदाहरणार्थ आधार कार्ड काढायचं आहे, मग आधार कार्ड काढायचं आहे म्हणजे कोणती संकल्पना आहे आपण तर ती कोणती पाहिली, C2A. म्हणजे ह्या व्यवसाय अंतर्गत आपल्याला आधार कार्ड काढायचं असेल, पासपोर्ट काढायचं असेल तर या संकल्पनेअंतर्गत ती सुविधा येते. किंवा आपल्याला एखादी वस्तू ॲमेझॉनवरून एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर ती वस्तू खरेदी करताना आपण या कोणत्या संकल्पनेअंतर्गत येत असतो तर आपण ज्या संकल्पने अंतर्गत येत असतो तो B2C असेल. तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने ऑनलाईन व्यवहार करतात तर तुम्ही केलेला ऑनलाईन व्यवहार नेमका कोणत्या संकल्पनेमध्ये येतो हे तुम्हाला या प्रकरणाचा किंवा या लेक्चरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सहज लक्षात येईल. अशा प्रकारे मुलांनो, आपलं हे लेक्चर इथेच संपलं. तुम्हाला काही समस्या असेल तर तुम्ही पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवरती त्या विचारू शकता. आपलं लेक्चर इथेच संपलं. धन्यवाद.